श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढी स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हनुमान जयंतीला आपल्याला काही उपाय असे करायचे आहेत. कारण हे जे उपाय आपण केले तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट आहेत, अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होणार आहेत. तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. 23 एप्रिलला हनुमान जयंती आहे. तर बघा, या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला हनुमानांची विशेष करून पूजा सेवा करायची आहे. जेवढी जमेल तेवढी आपण त्यांची सेवा करायची आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि मग तुम्हाला आपले नित्यकर्म आटपून घ्यायचे आहे. सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. तसेच आपण मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपण तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि हनुमंतांना आपल्याला रुईच्या पानांची माळ असते तर ती देखील आपल्याला अर्पण करायची आहे. आणि बुंदीचे लाडू हे मारुतीरायांना खूप प्रिय आहेत तर त्याचा देखील नैवेद्य आपल्याला त्यांना अर्पण करायचा आहे. त्यामुळे ते लवकर आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत तर त्या देखील लवकरात लवकर पूर्ण होतील. नंतर सुंदरकांडचे पठण देखील आपल्याला करायचं आहे. या उपायामुळे शनीची पीडा कमी होते आणि उत्तम आरोग्य आपल्याला लाभते. त्याचप्रमाणे बघा, शनी पीडेतून दिलासा मिळण्यासाठी हनुमान जयंतीला उपवास धरायचा आहे. लाल रंगाचे कपडे परिधान करून मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. मूर्तीसमोर कुशीच्या आसनावर बसून जाईच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. हनुमान चालीसाचे 11 वेळा पाठ करायचे आहे. म्हणजे तुम्हाला जमेल 2 उपायांपैकी हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता. तुम्हाला जो सोपा वाटेल तो उपाय तुम्ही करू शकता. शनीची साडेसाती आणि अडचणीतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमानाला सिंदूर, चोळा आणि जुईचे तेल अर्पण करा. वडाची 8 पाने काळ्या धाग्यात बांधून त्यावर सिंदूरने राम राम लिहा. ही पानं हनुमानाच्या मंदिरात अर्पित करा. या उपायामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि संकटातून सुटका होतात. त्याचप्रमाणे बघा, शनीच्या दृष्टीतून सुटका करण्यासाठी हनुमान जयंतीच्या 1 दिवस आधी हनुमान मंदिरात नारळ न्या. हनुमानासमोरच आपल्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतारा करा आणि तिथेच तो नारळ आहे तर तो फोडायचा आहे. त्यानंतर तुपाचा दिवा लावून ओम हं हनुमंताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि सुंदरकांडचं देखील पठण करायचं आहे. तुम्हाला जितक्या वेळ करायचा असेल तितक्या वेळ तुम्ही करू शकता. तसेच हनुमान जयंतीला लवंग टाकून पानाचा विडा अर्पण करायचा आहे. दुसरीकडे काळ्या कपड्यात बदाम बांधून घराच्या दक्षिण बाजूला लपून ठेवा. कोणालाही कळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी शनी मंदिरात ज्या लवंगा आहेत तर त्या सोडून द्यायच्या आहेत. यामुळे शनीच्या दृष्टीतून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच हनुमान जयंतीला मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्यात 2 लवंगा टाका. या दिव्याने हनुमानाची आरती करून हनुमान अष्टक वाचायचे आहे. त्याचबरोबर गुलाब किंवा लाल फुलाची माळ, लाल चंदन हे देखील आपण हनुमानांना अर्पण करायचं आहे. घरात काही अशा समस्या असतील ज्याचे निराकरण करण्यासाठी तुम्ही लाखो प्रयत्न केले असतील आणि तरीही तुम्हाला यश आले नसेल तर श्री मारुती स्तोत्र हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला देवळात जाऊन 108 वेळा म्हणायचं आहे. त्यापूर्वी तिथे तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला श्री मारुती स्तोत्र हे तुम्हाला 108 वेळा म्हणायचं आहे. यामुळे तुमच्या सर्व समस्या, अडचणी त्या दूर होतील. आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या प्रगतीसाठी, परिवारातल्या सदस्यांना तुम्हाला आनंदी ठेवायचं असेल किंवा त्यांची प्रगती पाहायची असेल तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही सुंदरकांड, हनुमान चालीसा, हनुमान अष्टक किंवा बजरंग बाण याचे पठण करायचे आहे. म्हणजे तुम्हाला जमेल तर तुम्ही सुंदरकांड पठण करू शकता, हनुमान चालीसा पठण करू शकता किंवा बजरंग बाण यापैकी कोणताही एकाचे तुम्ही पठण केलं तरी देखील चालेल. बघा, आर्थिक समस्यापासून मुक्त होण्यासाठी, आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानासमोर तेलाचा दिवा लावायचा आहे आणि हनुमानाला शेंदूर अर्पण करा.
त्यानंतर पिंपळाच्या 11 पानांवरती शेंदूर लावून त्यांना श्रीराम असे लिहून त्याची माळ मारुतीला अर्पण करा आणि तुमच्या आर्थिक अडचणीतून तुमची मुक्ती होण्यासाठी ज्या काही संकट आहेत, अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये 11 काळे उडीद घ्यायचे आहेत, थोडं शेंदूर घ्यायचं आहे, फुले घ्यायची आहेत, तेल घ्यायचं आहे, प्रसाद, गुलाबाचे माळ इत्यादी तुम्हाला हनुमंतांना अर्पण करायचे आहे। हे केल्यानंतर हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र याचे देखील तुम्हाला पठण करायचे आहे। असे केल्याने हनुमान हे लवकरात लवकर प्रसन्न होतात आणि कामातील अडथळे आहेत तर ते दूर होतात। यासोबतच जीवनामध्ये आपल्या सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहत असते। तसेच हनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अंमलात आणावा। ब्राह्म मुहूर्तात उठावे, नंतर स्नान इत्यादी करून एखाद्या पिंपळाच्या झाडाचे 11 पाने तोडावे। पाने खंडित नसावी। या पानावर स्वच्छ पाण्याने कुंकू किंवा अष्टगंध किंवा चंदन मिसळून श्रीराम असे लिहायचे आहे। नाव लिहिताना हनुमान चालीसा तुम्हाला पठण करायचे आहे आणि सर्व पानांवरती श्रीराम नाव लिहून या पानांची एक माळ तयार करायची आहे। ही माळ कोणत्याही हनुमान मंदिरामध्ये जाऊन बजरंग बलीला तुम्हाला ही अर्पण करायची आहे आणि तुमच्या ज्या काही मनोकामना, इच्छा आहेत तर त्या तुम्हाला मनापासून बोलायच्या आहेत। यामुळे तुमच्या मनोकामना, इच्छा आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात। तसेच बनारसी पान हे देखील आपण हनुमंतांना अर्पण करायचे आहे। हनुमान जयंतीला हनुमानाला तयार बनारसी पान हे देखील अर्पण करावे, याने हनुमानाची कृपा आपल्यावरती राहते। तसेच रामायण किंवा श्रीरामचरित्र मानसचे पाठ करणाऱ्या भक्तांना हनुमानाची विशेष स्नेह प्राप्त होते। हनुमान जयंतीला संध्याकाळी हनुमानाला केवडा अत्तर आणि गुलाबाची माळ ही अर्पण करायची आहे। याने हनुमान हे लवकरात लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात। आपल्या इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होत असतात। तसेच बघा, हनुमानाला विशेषतः पान अर्पित केल्याने जीवनातील सर्व समस्या नाहीशा होतात। म्हणजे तुम्ही कोणतेही पान असू द्या, ते पान कसे तयार कराल तर हनुमानाचा विशेष पान, या पानात केवळ कथा, गुलगंध, बडीशेप, खोबरा, बुरा आणि सुमन कत्री घालावी। हे पाणी ताजे, गोड आणि रसभरीत असावे। यात चुना, तंबाखू आणि सुपारी टाकू नये हे लक्षात ठेवायचे आहे। तर बघा कसे करावे हनुमानाला पान अर्पण, तर विधी विधानाने पूजन केल्यानंतर म्हणावे, हे हनुमंता, हे गोड पान तू स्वीकार कर आणि आमच्या आयुष्यामध्ये गोडवा निर्माण होऊ द्या। आमच्या मनोकामना, इच्छा आहेत तर त्या पूर्ण होऊ द्या। आमच्यावरती जे काही संकटे, अडचणी, समस्या आहेत तर त्या टळू द्या। अशा प्रकारे तुम्हाला हनुमंतांना प्रार्थना करायची आहे। मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला असं बोलायचं आहे आणि तो पान आहे तर तो त्यांना तुम्हाला अर्पण करायचा आहे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर या व्हिडिओमध्ये आपण हनुमान जयंतीला कोणकोणते उपाय करायचे आहेत आणि या उपाय खूप असे प्रभावी आहेत। तर ह्या उपायामुळे तुमच्या ज्या काही इच्छा, मनोकामना आहेत तर त्या देखील पूर्ण होतील। जे काही तुमच्यावर अडचणी आहेत, संकट आहेत, दुःख आहेत तर ते देखील दूर होतील। खूप असे प्रभावी उपाय आहेत। तुम्हाला जमेल तर यातील तुम्ही कोणताही एखादा उपाय केला तरी देखील चालू शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।